पाटील, तुमची 13 तारखेची सरकारला दिलेली डेडलाईन संपलेली आहे, तर त्यानंतर सरकारची काही तुमची चर्चा झाली का? नाही नाही, अजिबात चर्चा काय झालेली नाही. तर आमचं तर ठरलं आहे ना, आता आम्हाला तर 13 तारखेला आरक्षण नाही मिळालं. त्यामुळे आता काय चर्चा होईल नाही होईल ते त्यांचा सरकारचा भाग आहे. चर्चा करायची का नाही करायची सरकारचा विषय. आमचं 20 तारखेला आमरण उपोषण पुकारलं आहे. आता आम्ही आमची तयारी आमरण उपोषणाची झाली, पुढची पण तयारी सुरू केली आहे. आता शरद पवारांना भुजबळ भेटले आणि शरद पवार म्हणाले की आरक्षण संदर्भात 2 दिवसात मी मुख्यमंत्र्याला भेटल, तर फोन करील किंवा बोलल. तर त्यानंतर तुम्हाला काय आशा आहे का शरद पवारांनी मध्यस्थी केल्यानंतर आरक्षण? आता बहुत सगळ्या महाराष्ट्राने भारत देशाने मध्यस्थी केली, तर मराठ्याला नाही मिळालं, कोटीनं मराठ्या इकडे लढायला लागलेत, नाही मिळालं. आता ते काय बाकीचं माहीत नाही आम्हाला. सध्या तरी आमच्यासाठी सगळेच पक्ष लय चांगले, खूप सगळे चांगले. आम्हाला एकच आशा आहे आता आमच्यावरती, आमच्या शक्तीवरती, आमच्या लढ्यावरती आणि आमच्या संघर्षावरती. सरकार आणि विरोधी हे सारखेच आहेत. हे एकमेकावर फक्त ढकलून फसवणूक करते. सामान्य जनतेचं यांना देणं घेणं नाही. यांना फक्त खुर्च्या पाहिजे. हे यांच्यात बसणार, यांच्यात गप्पा मारणार, यांच्यात ठरवणार, हे सांगणार जा, हे सांगणार नको जाऊ, सरकार विरोधीला, विरोधी सरकारला. यांचं बरोबर यांचं राजकारण यांनी सेटल करून घेतलेले, विरोधी पक्षानं पण आणि सत्ताधाऱ्यांना पण. गोरगरिबांच्या मात्र हे मुळावर बसलेत. यांना मात्र काही मिळू देत नाही आहे. हे ठरून करतात असा अंदाजा दिसतोय. त्यामुळं ती छगन भुजबळ गेला काय आणि राहायला काय कुठं बसलाय काय त्याच्याशी आम्हाला त्याचं नाही देणं घेणं. आम्ही मात्र आता 20 तारखेला आमरण उपोषण पुकारले. पुढची तयारी सुरू झाली. बघू, आम्ही आमचं लढून मिळू, पण हटणार नाहीत आणि ओबीसीतूनच घेणार. काहीतरी भुजबळ साहेब ठरवून गेले असं म्हणतात. काही राजकीय काही पॉलिसी असू शकते का, किंवा तुमचं आरक्षणचा लढा पुढं ढकलीत नेण्यासाठी काही स्ट्रॅटेजी चालू आहे की प्लॅन चालू आहे का? ते लय बेमानी, लय बेमानी करतं ते. जिथं खातं तिथंच हागत आहे ते. त्याचं काही खरं नाही. ते फडणवीस साहेबांनी मंत्रिपद दिलं, त्यांच्यासाठी मध्ये वचवच केली त्यांनी. त्यांना बी 400 पारचा नारा, नामकन तमकन काही बोलायला लागलं कोणकडे बी. ते शिवसेनेनं मोठं केलं. जिथं खाल्लं तिथंच हागत होते. लय बेमान आहे. त्याच्या नरड्यात किती हात घाला तुम्ही, कोरडात निघणार. त्याला किती द्या, ते कोणाचंच नाही. ते फक्त स्वतःचं घर कसं भरण, त्या तेलगी घोटाळ्यापासून आत्तापर्यंतचे घोटाळे केलेले, त्याचं घर कसं भरण, महाराष्ट्र सदन असे लय येत. माझ्याकडं तर लय गाबाळ आलेलं त्याचं. ते फक्त स्वतःचं बघतो, स्वतःच्या घरच्याला खुर्च्या, त्याला खुर्च्या, एवढं पाहिजे, बाकीच जातीचा उपयोग करायचा. ते काय ढकलू शकत नाही पुढं आणि काय आमचं टाळाटाळी करू शकत नाही. त्यांनी इथून पाठीमागे शिवसेना संपविली, शरद पवार साहेबाचा पक्ष संपविला, त्यांनी त्या अजित पवारांचा संपविलं, शिंदे साहेबांबरोबर बी आता काही नेत्यांना मारायला लावलंय त्यांनी, त्या छगन भुजबळनं. एकनाथ शिंदेला जातीवादी म्हण, मग ते भाषणात जातीवादी म्हणणार. हे सगळं कारस्थान फक्त छगन भुजबळचं. हे बाकीच्यांना दोष नाही. ते अति बेमान माणूस, याच्यासारखा ना खरंच माणूस जन्मून आहे कोणत्याच समाजात. इतके वादं लावून देणारा, इतके काड्या लावून देणारा, इतकं वातावरण दूषित केलं त्याने या राज्यातलं की प्रचंड. तलवारीच्या भाषा काय केली, इथं आंबडला आला, इथं म्हणतो कोयत्याने, एकाला भाषणं वाटून देतो. मग त्यांनी म्हणायचं कोयत्याने हातापाय तोडीत असतो. त्यांनी पुण्याला जायचं, पुण्याला गेल्यावर म्हणतो गांजलेल्या तलवारी घासून ठेवा, आपल्याला अवकात दाखायची. काय अवकात दाखवतो तू, अवकात दाखायची. परत आता त्यांच्या सोबत काम करणाऱ्या नेत्यांना त्यांनी सांगितलं छगन भुजबळनं, तुम्ही असं बोला. मग त्यांनी सांगायचं मुंबईतल्या आमच्या लोकांकडं कुकऱ्या आहेत, तलवारी आहेत, काय कत्त्या आहेत आमच्याकडं. काय सांगता तलवारीन कुकऱ्या ना आम्हाला. बघू तर जवळ आता छगन भुजबळ, तुम्हाला सांगतो मला, बघू जवळ सहन होतं तोवर छगन भुजबळला दंगल काढायची. याचा डाव आहे. ही सामान्य लोक का समजून घेत नाहीत मला हे नाही कळत. परंतु ते त्यांचा प्रश्न, आता समजून घ्यायचं का नाही घ्यायचं. आमचं सांगणं का आम्ही बघू, त्याला नाविलाज. आता छगन भुजबळ आता गोड बोलून दंगली करायच्या दिसतात. आता तो जातोय सांगतोय शांतता राहिली पाहिजे, आमकं झालं पाहिजे. मग इथून मागं नीट वागायचं. काय शेण खाल्लं रे, तिथून मागं नीट राहायचं ना. आता सगळं वासुदेव करून ठेवला इकडं गावागावात, खेड्यात. धनगर बांधवांचं मराठ्यांचं काय नसून वैर लावलंय, नाराजी भांडणं लावली, तिकडं मोकळा झाला. जे आरक्षणाला आमच्यामुळे धक्काच लागत नाही धनगर बांधवाच्या, त्यांना पुढं घेतो. लढना, त्यांच्या आरक्षणासाठी लढना, म्हण ना, एसटीतून आरक्षण मिळालं पाहिजे.
सामान्य धनगरांना कळालं आहे आता, आपल्याला जर एसटीतून आरक्षण मिळालं तर सगळ्या सुविधा मिळतील, जास्तीच्या सुविधा मिळतील, आपले लोक जास्तीच्या नोकऱ्याला लागतील, आपले पोरं जास्तीचे शिक्षण घेतील. त्यामुळं जास्तीच्या सुविधा मिळण्यासाठी एसटीतून आरक्षण पाहिजे. ते नाही म्हणत ह्यो तिसरंच सांगणार. इतका म्हणजे ना घातकी अति घातकी, याच्यासारखा घातकी माणूस खरंच पृथ्वीतलावर नसेल. इतका घातकी, विनाकारण वैर लावून देतं, भांडं लावून देतो ओबीसीचे, सामान्य ओबीसीचे मराठा. तुला काय होतं छगन भुजबळ, तू घरी बसशील. तिथं सामान्य धनगर बांधव, सामान्य मुस्लिम बांधव, सामान्य बौद्ध बांधव, सामान्य ओबीसी बांधव यांच्यात वैर लावशील, यांच्यात भांडणं लावशील, की आम्हाला भोगावं लागतं आणि तू घरात झोपशील. याचं कुणीच ऐकायला तयार नाही. आता धनगर बांधवाच्या लक्षात आलं हे राजकारणी, हे फक्त आंदोलन करतंय, नादी लावितंय आणि काहीतरी देईन म्हणतंय, त्याच्यात जातीचं वाटोळ होऊन जाईल हे सामान्याचं आता लक्षात आलं. त्याचे डाव सगळ्याला कळते. महाराष्ट्रातील मातबर जिथे म्हणून शरद पवारांची ओळख आहे. शरद पवार साहेबांनी विरोधी पार्टी नेत्यांनी सर्वपक्षीय बैठकीत बहिष्कार टाकला, आले नाही. तर असं महाविकास आघाडींना बहिष्कार टाकून हे वातावरण असं ठेवत त्यांना खासदारकीला बेनिफिट मिळालं, तर जाणून बुजून ते करत असेल का, किंवा उद्या हे प्रश्न असंच प्रलंबित ठेवायचा आणि विधानसभेला आपल्या पार्ट्यात माफ टाकून घ्यायचं, असं काही असू शकतं का? त्यांना वाटतंय ना की त्यांना असंच पेटत ठेवायचं आहे, तेवट ठेवायचं आहे ना, विधानसभेला फायदा उचलायचा आहे. हातात त्यांच्या आहे का तुमच्या आहे? द्या ना तुम्ही, त्यांना द्या लात मारून काढून. नाही येत तर नाही येत, देणारे तुम्ही येत, सत्ताधारी तुम्ही येत, त्याचं तुमच्या हातात आहे. तुमची राजकीय इच्छाशक्ती तुम्ही द्या ना. हे लोक डोक्यावर घेऊन नसतात. तुम्हाला द्यायचं नाही, मग याच्या त्याच्याकडे बोटं दाखवता, हे आला नाही ते आला नाही, कशाला बोलायचं त्यांना हेंडू द्या तिकडंच. तुम्ही द्या ना, तुम्हाला द्यायचं नाही. उगा कोलाकोली करता याच्यावर त्याच्यावरून त्याच्यावर या छगन भुजबळच्या आहारी चाललात सगळेजण, येताना दिदारा करून सगळा. तुम्हाला इथून मागं वेगळं वाटत होतं, याचं मतदान पाहिजे त्याचं मतदान पाहिजे. मला तर असं वाटतंय आता की जर बारीक जात असते ना एखादी, तर यांनी काहीच दिलं नसतं. हे बलाढ्य जात हे मराठींचे म्हणून तरी बरं झाले ठेप्याला आलेत. आम्ही हक्क घेणारच. छगन भुजबळच्या आहारीचा तुम्ही त्याला कडाल घेऊन हिंडा. आरक्षण तर ओबीसीतूनच घेणार आहेत आम्ही, सुट्टी नाही. पण ही छगन भुजबळचा नवीन डाव सरकारनेच आखायला लावला असं आम्हाला वाटतंय. की आता तो शब्द वापरायला लागलाय, स्फोटक परिस्थिती झाली, आमकं झालं तमकं झालं, राज्यात केली तोच ना, तो या पाहुणेच हाटलं तूच जाळायला लावितो आणि मराठ्याला डाग लावला, माझ्या गोरगरीब मराठ्याला. राज्यात परिस्थिती तूच निर्माण करतो, आंदोलनापुढं आंदोलन तूच आणून बसतो, सगळे ओबीसीचे नेते तूच महाराष्ट्रातले इकडं गोळा करतो. कोण करतं जातीवाद? तलवारीचे कोयत्याची भाषा तूच करतो, घाण तूच बोलणार आणि तूच म्हणणार स्फोटक परिस्थिती झाली. आधी झोपला होता का? आधी नाटकं करायचे आणि नंतर आता बोंबलत फिरायचं इकडं तिकडं. पहिल्यांदाच नीट राहायचं ना. कशाला याला बहुतेक याचा असा डाव दिसतोय आता. मीडियात सांगायचं मला शांतता राहिली पाहिजे, चांगलं राहिलं पाहिजे, म्हणून मी याच्या त्याच्या दारोदारी भीक मागत हिंडतोय, असं याला दाखवायचं शांतता राहायची. बहुतेक याचा हे डाव दिसतो, शांतता शब्द वापरायचा आणि दंगल लावून द्यायची राज्यात. 100% छगन भुजबळचा हे डाव आहे आणि सरकारचा सुद्धा याला इकडं तिकडं पाठवायचा हात दिसतोय. गेले 10 महिन्यापासून 11 महिन्यापासून आपलं उपोषण चालू आहे. कोटीनं 2 सभा झाल्यात. आतापर्यंत मुख्यमंत्र्यांसहित सगळं मंत्रिमंडळ आपल्याकडे येऊन गेलं, सगळ्यांनी तुम्हाला आश्वासन दिलं. 2दा-4दा तुम्हाला उपोषण करण्याची वेळ आली. आता सगळं मंत्रिमंडळ येऊन गेलं, सगळ्यांनी सांगितलं आतापर्यंत 100 देशावर विश्वास होता, ती सुद्धा डेडलाईन संपून गेली. तर तुम्हाला आता अपेक्षा कोण राहिली आरक्षणाची? एक काय असतं बघा, एखादं सामाजिक आंदोलन आपण हातात घेतल्याच्या नंतर एखाद्या मोठ्या समाजाची ज्यावेळेस आपल्यावर जबाबदारी असते ना, त्यावेळेस आपल्याकडे संयम असला पाहिजे, सहनशीलता असली पाहिजे. कारण प्रत्येक वेळेसच हट्टीपणा करणं सरकारनं बी किंवा आंदोलकांना पण हे चांगलं नसतं. म्हणून माझ्याकडं संयम खूप आहे. मी जितके दिवस सहन करतो तितके दिवस करतो आणि एकदा जर माझ्या तोंडातून एखादा शब्द गेला तर मी त्या शब्दावर ठाम राहून शेवटपर्यंत लढतो. हे सरकारला बी माझी आता 10-11 महिन्यापासूनची परिस्थिती आलेली. त्यामुळं काय आता शंभूराजे साहेबांवरती विश्वास होता, आजही ते उद्याही राहणार आहे. का त्यांना सरकार करू देत नाही, का सरकारमधले काही छगन भुजबळ करू देत नाही, का फडणवीस साहेब करू देत नाहीत. आता हे अनेक असू शकतात, परंतु मी एक आंदोलक म्हणून माझ्याकडं संयम असला पाहिजे. माझी शक्ती आहे आमरण उपोषण, ती शक्ती मी माझ्या समाजासाठी खर्च करतो. मला फक्त एक मन बदलायची की लाख मेले तरी चालतील, लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. मला जर ही मन बदलायची, लाख मारून करायचं आहे काय? लाख मारून करायचं आहे काय? आणि आपण एकट्याने कशाला जगायचं आहे? मग एक मेला तरी चालेल,
पण लाखो करोडो लेकरं गोरगरीब मराठ्यांचे मोठे झाले पाहिजेत. म्हणून मी माझंच रक्त जाळायचं ठरवलं, माझ्या शरीराला झीज द्यायचे मी ठरवले. आणि आपण जीवाची बाजी आपल्या समाजासाठी लावू, सगळा समाज अडचणीत नाही आला पाहिजे, ह्या उद्देशानं मी पुन्हा आमरण उपोषण पुकारलं. नाही तर एवढा मोठा समाज छगन भुजबळच्या मागं असतात, त्याने मागच महाराष्ट्राची गाडी लावली असती. इतका भयंकर विद्रोही विचाराचा तो माणूस आहे. पण आम्हाला या राज्यात शांतता ठेवायची म्हणून आम्ही शांतता रॅली सुरू केल्यात. आता आमचा दुसरा टप्पासुद्धा पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, कोकणमध्ये सुरू होतो. आम्ही सगळीकडे शांततेचं आव्हान करणार आहेत. परंतु आता बघूयात सरकार काय करतंय. आम्ही तर आता ठरवलंय, आम्ही तर आता तारीख डिक्लेअर केली. आम्हाला तर 13 तारखेला नाही मिळालं, किती विश्वास असला काय नसला काय, आम्हाला तर नाहीच मिळालं मराठ्यांना आरक्षण. त्यामुळे मी कोणाचाच नाही, मी ना सरकारचा आहे पहिल्यापासून, ना विरोधी पक्षात. मी माझ्या जातीचा आहे, मी माझ्या जातीचा बाजू लाडणार आहे. 20ला आमरण उपोषण पुकारलंय आणि आमची विधानसभेची बी तयारी सुरू झाली. उपोषण केल्याशिवाय तुम्हाला आरक्षण मिळू शकत नाही असं धारणा झाली का? उपोषण केल्याशिवाय मिळू शकत नाही, त्यामुळे उपोषण करावं लागतं 20 तारखेला. नाही, शेवटी माझा संघर्ष माझ्या समाजासाठी असला पाहिजे. मी हातचा राखून वागलं नाही पाहिजे. जर मी समाजाला मायबाप मानतो आणि मी खरंच त्यांना मुलगा मानतो, तर त्या ज्या समाजाला आपण आईबाप मानलं त्यांची इच्छा आणि अपेक्षा पूर्ण करणं माझी जबाबदारी असते. मग वेळेप्रसंगी ज्या टोकाची लढाई करायची वेळ येईल ती करायची असती, त्याला मुलगा म्हणलं जातं. म्हणून मी माझा समाजाला मायबाप मानलंय, तर मुलगा म्हणून माझा धर्म मी पाळतोय आणि मी लढतोय. मग उपोषण करायची वेळ आली तरी चालतंय. ह्या छगन भुजबळने नवीन डाव टाकून काही गोळ्या घालायचा प्रयत्न केला सरकारचा ऐकून, तरीही मी हटत नाही. आणि आमरण उपोषण करून बलिदान द्यायची वेळ आली तरी मी माझ्या जीवाची पर्वा समाजापुढं करणार नाही. मला सगळ्यात मोठा माझा समाज आहे आणि समाजाचे पोरं मोठे करायचे, म्हणून मी आमरण उपोषण पुकारले. मी खरंच समाजाचा मुलगा आहे, तर मी वेळोवेळी लढलं पाहिजे. याला मुलगा म्हणलं जातं. खोटं बोलणं मला जमत नाही. नुसताच समाजाला मायबाप मानायचं आणि आपल्याला म्हणायचं मी समाजाचा मुलगा आहे आणि काहीच करायचं नाही. मला असा विश्वासघातकीपणा करता येत नाही. म्हणून मी माझी जीवाची बाजी लावून माझ्या समाजासाठी जीव सुद्धा द्यायला तयार आहे, पण आरक्षण ओबीसीतून घेणार. आजपर्यंत पाटील मराठा समाजाचे एवढे नेते होऊन गेले, पण तुमच्यासारखा प्रतिसाद कोणत्याच मराठा नेत्याला मिळाला नाही. मात्र तुम्ही उपोषण करणार 20 तारखेला करणार असं म्हणता. मात्र सोशल मीडियावर तर पूर्ण समाज बहुतांश म्हणतं की पाटील उपोषण करू नका किंवा तुम्ही आम्हाला हवात, पण तुम्ही म्हणते की ते वाक्यरचनेत आपल्याला बदल करायचा. याच्यावर का समाजच उपोषणला नाही म्हणतोय समजा. मी खरंच सांगतो की माझ्या समाजाला मी मायबाप मानलं आणि त्यांनी सुद्धा मला मनातून मुलगा मानलं. म्हणून त्यांची माया उफाळून येते, त्यांचं प्रेम उफाळून येतं. मी जर उपोषणाला बसलो, म्हणजे ही काय चेष्टा नाही किंवा मीडियात बोलायचं म्हणून बोलायचं नाही. कित्येक तरी हजारानं लोक घरात जेवतसुद्धा नाही मी उपोषणाला बसले, याची जाणीव मला आहे. पण मायबापावर मी दुसरं काय करू शकत नाही, कारण मला तुम्हाला त्रास झालेला मला सहन होत नाही माझ्या समाजाला. त्याच्यामुळं मला वेगळं आंदोलन नाही करायचं. माझ्या शरीराला मला झीज घेणारी मला नाही चालता आलं तरी चालतंय. मी मरणाच्या शेवटच्या घटकासुद्धा समाजासाठी मोजायला तयार आहे. पण कसलं हे आंदोलन करायला लो, समाज अडचणीत नाही आला पाहिजे या विचाराचा मी आहे. म्हणून ते समाजाला असं वाटतंय की आपला माणूस नाही गेला पाहिजे. 10 दिवस नंतर आरक्षण मिळालं तरी चालत, पण माणूस राहायला पाहिजे ही माझ्या समाजाची भूमिका आहे. पण मला असं वाटतं हातातून वेळ निघून गेल्यावर समाजासाठी लढून काहीच उपयोग नाही. आणि आपण जर खरंच समाजाला मायबाप म्हणतो ना आपण त्यांचा मुलगा आहे, तर आपण लढायला काय हटायचं, मरायला काय भ्यायचं. आपल्या समाजासाठी आपला जीव जाईल, याच्या पलीकडे काय होईल. आज मोघम जीव जाण्यापेक्षा समाजासाठी माझं बलिदान गेलं तर माझ्या समाजाचं तरी कल्याण होईल. म्हणून मी समाजाचा शब्द मोडतो. याचा अर्थ असा नाही आहे की मी समाजाचं ऐकत नाही. समाजाला माझी माया येते, मी बसू नये. आणि मी समाजाचं यासाठी ऐकत नाही की मला लाखोंना दुःख नाही द्यायचं, करोडो पोरांना दुःख नाही द्यायचं, समाजाला दुःख नाही द्यायचं. माझ्या लाखो करोडो गोरगरीब मराठ्यांच्या लेकरासाठी मी लढतोय, त्यांच्या पोरांसाठी मी समाजाच्या लढतोय. मी माझ्यासाठी नाही आहे लढत. माझ्यासाठी लढत असतो तर ठीक होतं की तू झीज घेतोय का आणि काही घातलं, माझा फायदाच नाही आहे, माझ्या समाजाचा होणार आहे. आणि माझ्या शरीराचा माझ्या जीवाचा उपयोग जर माझ्या समाजाला होणार असला तर तो मी हसत द्यायला तयार आहे. आतापर्यंत उपोषण कडक उपोषण 2-3 केले, आता तुम्ही वाटतं की या उपोषणमध्ये आपल्याला 100% आरक्षण मिळेल सरकारकडून? मिळेल नाही मिळेल हे मला नाही माहिती, परंतु मी माझ्या समाजासाठी माझी जीवाची बाजी लावू शकतो हे मला माहिती. माझ्या हातात समाजासाठी जेवढं करायचं आहे मी तेवढं करण्यास तयार आहे. सरकारने माझे दोन्ही हात आणि दोन्ही पाय तोडून जरी मागितले तरी मी आरक्षणापायी द्यायला तयार आहे. सरकार जर म्हणलं तुझं मुंडकं उद्या सकाळी तोडून द्या, आम्ही आरक्षण देतो, तरी मी उद्या सकाळी सरकारच्या दारात फडणवीस साहेबांच्या शिंदे साहेबांच्या दारात मुंडकं नेऊन तोडून टाकून द्यायला तयार आहे माझं. मी समाजावरती इतकं प्रेम करतो की मी माझ्या मनानं बढाया सांगणार नाही, परंतु मला समाजावर झालेलं दुःख मला सहन होत नाही आणि मी ते करत नाही. आणि माझा समाज आहे, माझ्यावरचं दुःख
कधी सहन नाही करत. म्हणून मला ते आरक्षण मिळवायचं, काही झालं तरी मिळवायचं. फक्त समाज अडचणीत हे छगन भुजबळ मुद्दाम गोरगरीब ओबीसी मराठी आणणार आहे. म्हणून मी माझ्या शरीराला जीवन, माझ्या समाजाला न्याय देण्यासाठी मी आमरण उपोषण मात्र यावेळेस खूप कठोर आमरण उपोषण करणार आहे. सरकारच्या तोंडचं पाणी पळायला पाहिजे इतकं कठोर आमरण उपोषण मी यावेळेस करणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.